कुणी कौतुक करो वा ना करो, तू स्वतःची पाठ थोपटायला शिक. कोणी कौतुक करो वा ना करो, तू स्वतःची पाठ थोपटायला शिक. दुसऱ्यांसाठी जगता जगता तू स्वतःसाठीही थोडं जगायला शिक. दुसऱ्यांसाठी जगता जगता थोडं तूही जगायला शिक. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. कसे आहात सगळे? आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा आहे, पण आपण त्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष करतो. तो विषय म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. हो, स्वतःवर प्रेम करणं. ऐकायला हे खूप सोपं वाटतं ना, पण खरं सांगा, शेवटचं तुम्ही स्वतःचं कौतुक कधी केलं होतं? शेवटचं तुम्ही स्वतःसाठी काहीतरी खास कधी केलं होतं? आपण आई म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून किंवा मित्रमैत्रिणी म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या चोख पार पाडतो. पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसतो ना. चला तर आपण आज बोलूयात या एका छोट्याशा आयुष्यात स्वतःला कसं जपायचं. जपताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे परफेक्ट असण्याचा हट्ट सोडा. आपल्याला नेहमी वाटतं की मी नेहमी परफेक्ट दिसावं, मी सगळी कामे परफेक्ट करावीत. आणि जर एखादी चूक झाली तर आपण स्वतःला इतकं बोचकारतो, इतके टोमणे मारतो की बस. बघा, आपण काही यंत्र नाही आहोत, आपण माणसं आहोत. माझ्याकडून चूक होऊ शकते, तुमच्याकडूनही चूक होऊ शकते. स्वतःला थोडी मोकळीक द्या. जसं आपण लहान मुलांना चूक झाल्यावर प्रेमानं जवळ घेतो ना, अगदी तसंच स्वतःलाही जवळ घ्यायला शिका. स्वतःला म्हणा, ठीक आहे, आज चुकलं, उद्या नक्की सुधारेल. स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार बनण्यापेक्षा स्वतःचे चांगले मित्र बना. काय पटतंय का? पटत असेल तर एक लाईक नक्की करा. दुसरा मुद्दा म्हणजे तुलना करणं हा आनंदाचा शत्रू आहे. आजकाल आपण काय करतो? सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतो आणि कोणाचे तरी फिरण्याचे फोटो बघतो, कोणाचं तरी छान घर बघतो आणि मनात विचार येतो, त्यांचं आयुष्य किती छान आहे आणि माझं काय? मंडळी, सोशल मीडिया हे लोकांच्या आयुष्याचं फक्त एक ट्रेलर असतं, पूर्ण चित्रपट नसतो. तुमची तुलना दुसऱ्या कोणाशीच करू नका, कारण देवाने तुम्हाला बनवताना तुमची कॉपी दुसरी कुठेच बनवलेली नाही. तुम्ही जसे आहात, जेवढे आहात तेवढे खूप सुंदर आहात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला घाबरू नका. अनेकदा आपण समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून हो म्हणतो, पण आतून आपलं मन रडत असतं, आपल्याला थकवा आलेला असतो, आपल्याला शांत बसायचं असतं, पण तरीही आपण दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी धावपळ करतो. लक्षात ठेवा, दुसऱ्याला खुश करता करता स्वतःचा बळी देणं म्हणजे प्रेम नाही बरं का. जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून खरंच करायची नसेल ना, तर प्रेमानं नाही म्हणायला शिका. यामुळे तुम्ही स्वार्थी ठरत नाहीत, तर तुम्ही तुमच्या मानसिक शांततेचा आदर करता. त्यातली पुढची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी थोडा मी टाईम काढा. दिवसभरातून फक्त 10 ते 15 मिनटं अशी काढा ज्यात कोणीही नसेल, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार. तुम्हाला जे आवडतं ते करा. मग ते जुनं गाणं ऐकणं असो, खिडकीत बसून शांत पाहणं असो, किंवा शांतपणे चहा पिणं असो, किंवा आणखी काही असेल तुम्हाला जे आवडेल ते. ही 15 मिनटं तुम्हाला रिचार्ज करतील. स्वतःसोबत वेळ घालवायला शिकलात ना, तुम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीची किंवा आनंदाची, समाधानाची कमी भासणार नाही. जाता जाता शेवटी एकच सांगेन, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नाही, तोपर्यंत तुम्ही जगाला खरं प्रेम देऊ शकणार नाही. तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवा. लोक तर ठरवणार आहेतच. आज आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला बघून एक गोड स्माईल द्या. स्वतःला सांगा की मी स्वतःचा खूप आदर करते. मी स्वतःवर खूप प्रेम करतो किंवा करते. तुम्हाला काय वाटतं मंडळी? स्वतःवर प्रेम करणं तुम्हाला जमतं का? की अजूनही तुम्ही स्वतःलाच शोधताय? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा, जी स्वतःच्या आवडीनिवडी विसरून दुसऱ्यांसाठी जगत आली आहे. त्या व्यक्तीला नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. आणि असाच सपोर्ट करत चला. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या काटकर प्रीती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, शेजारच्या बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका.
चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, बाय बाय.